सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या एलईडीच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारी विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवणमध्ये मत्स्य कार्यालयावर मच्छीमारांचा मोर्चा उद्या सकाळी 10 वाजता निघणार आहे। राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंच्या जिल्ह्यात मच्छीमारांचा एलईडी मच्छीमारी विरोधात मोर्चा उद्या मालवणमध्ये होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात एलईडीच्या माध्यमातून मासेमारी जी आहे ती सुरू आहे आणि त्या एलईडी मासेमारीच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक झालेले पाहायला मिळते। सिंधुदुर्गातील मालवण भरण नाका ते मत्स्य विभाग कार्यालय इथपर्यंत मच्छीमारांना घेऊन माजी आमदार वैभव नाईक मोर्चा काढतायत। आपल्यासोबत माजी आमदार वैभव नाईक आहेत। आज तुम्ही मोर्चा काढताय, नेमकं कारण काय आणि काय मागण्या आहेत? खरं तर गेल्या वर्षभरामध्ये एलईडी धारकांनी किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे। आज स्थानिक मच्छीमार, पारंपरिक मच्छीमार हा देशोधडीला मिळालेला आहे। आज प्रशासन एखादी बोट पकडली की इथले आमदार, रत्नागिरीचे आमदार त्यांना फोन करतात आणि दबाव आणून त्या सोडल्या जात आहेत। आणि ह्या विरोधात आता प्रशासनावर आमचा अंकुश राहिला पाहिजे म्हणून हा मोर्चा काढलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने या बोटी नाही पकडल्या तर ह्याच्या तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। मच्छीमारांना न्याय मिळू शकतो का तुमच्या आंदोलनानंतर? नाही, मच्छीमारांना खरं तर 2 वर्ष जे बांगडाफेक करणारे आता मंत्री आहेत त्याच खात्याचे, त्यांनी न्याय दिला नाही। आता शेवटी म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरायला आहे। ही रस्त्यावरची लढाई आहे ती आम्ही लढूच, परंतु लोकांचा पण पाठिंबा या आंदोलनाला आम्हाला भविष्यात मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। राज्याचे मत्स्य विभाग मंत्री जे आहेत ते नितेश राणेच आहेत आणि त्यांच्याच पालकमंत्री म्हणून त्यांच्याच जिल्ह्यात तुम्ही हा मोर्चा काढताय, कशा पद्धतीने सांगा? नाही, खरं तर दुर्दैवाने आम्हाला मत्स्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा मोर्चा काढावा लागतो। कारण गेल्या 2 वर्षामध्ये मत्स्यमंत्री सांगतायत स्पीड बोट येणार, ड्रोन येणार, परंतु असं कुठलंही झालं नाही आणि त्यामुळे त्यासाठी दुर्दैवाने हा मोर्चा काढावा लागतो। एलईडी मच्छीमारीचा परिणाम जो आहे तो पारंपरिक मच्छीमार असतील किंवा छोटे मच्छीमार असतील यांच्यावर काय होतोय? नाही, आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज देशामध्ये महाराष्ट्राचं निर्यात आहे ती वाढली असं कागदोपत्री आहे आणि ही निर्यात वाढली आहेत, परंतु किनारपट्टीतल्या मच्छीमारांना आणि स्थानिक मार्केटमध्ये आज मासे नाहीत। म्हणजे हे एलईडी सगळे खरवडून मासे नेतात, छोटी पिल्लं सुद्धा या ठिकाणी बघायला, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मत्स्य दुष्काळाची भीती असण्याची शक्यता जास्त आहे। नक्कीच, तर आपण पाहिलं असेल तर मत्स्य दुष्काळाची भीती जी आहे ती या ठिकाणी यांनी वर्तवलेली पाहायला मिळते। मात्र आज एलईडी मच्छीमारीच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक होऊन मालवणमध्ये भव्य मोर्चा जो आहे तो मच्छीमारांचा काढण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड, ABP माझा, मालवण, सिंधुदुर्ग।